भाऊ बायकोला जास्त जीव लावला ना, लय जीव लावला ना, तो बी हजम होत नाही. आणि कमी जीव लावला तर ते बी आपल्याला पटत नाही. तुम्हाला सांगतो, बायकोला इतका जीव लावला तरी सांगायचो तिला चांगली गोष्ट नाही बरं ही, हिच्यापासून लांब राय, गरम वस्तू आहे ती, लांब राय. पण नाही, बयाची जात ऐकत नाहीच ऐकत. उठ की 2 घंट्याला, उठ की घंट्याला, उठ की 2 घंट्याला, अर्ध्या घंट्याला सुरू चपका. जेव्हा तवा बघून चुलीवरच चहा म्हणतो बरं मी, जेव्हा तवा बघून चुलीवरच. मग आता इतकं गोड झाल्यावर भाऊ, जेव्हा तवा चहा, दाढ उठन का नाही हो, दुखन का नाही दात, किडतीन का नाही दात, होतीन का नाही दाढी मोकळ्या, दुखतीन का नाही दात. सांगायचो दाढ दुखन बरं. ऐकायच्या मायचा पत्ता नाही. तुम्हाला लय समजतं कान, तुम्ही लय डॉक्टर लागून आले कान, तुम्ही काय लगे लयच मोठे झाले कान, तुम्ही म्हणजे अहो ते आता ते सोडून बोला. इतक्या गोष्टी असतात बायाच्या ध्यानात. तुम्हाला लय समजतं का? पानसटच पिऊन राहिले, गोड पिते का, मी पाक पिते का? आपण आपलं शेपूट आखडून घ्यायचं आणि मुकच बसायचं. गत्यंतर नाही. प्याऊ द्या, तुमच्या बी घरी तीच बोंब असेल. मी मपलं सांगतो म्हणून मपलं ऐकून घेता, पण तुम्हाला ते पटनच की खरंच तुम्ही बी माणसाना आपल्या बी घरचे याच तोडीत येत बुवा. आणि हायच दुधाचा हो का काळा पठाणी हो, काळा त्यो बी चालतो यायला दन. मग काय म्हणे, दाढ लय उठली म्हणे, आता दाढीच्या दवाखान्यात चला पहिले गाडी करा. म्हणलं चला बाबा, आणि गेलो. मला दाढीच्या दवाखान्यात जायचंय, बोंबलून राहिली. पण दाढीचा दवाखाना मी काय पाहिला नाही बाबा. म्हणलं बरं, म्हणलं दाढीचा दवाखाना तर आपण पाहिला नाही. गाडी केलती, गाडीच्या ड्रायव्हरला सांगितलं, म्हणलं दाढीच्या दुकानापुढे उभी कर गाडी. गाडी दाढीच्या दुकानापुढे उभी केली. तिला म्हणलं चाल होय आत. दुकानदार म्हणे इकडं काय, दाढीचं दुकान आहे ना, हो दाढ दुखू राहिली, पहिली दाढ.